Welcome. Today we are going to see the breathing and exchange of gases. In short, respiration. That is breathing and exchange of gases. मित्रांनो, what is the importance of respiration? What is the importance of breathing and exchange? आपण जर जेवण नाही केलं तर साधारण एक 10 ते 15 दिवस किंवा 1 महिना सुद्धा जगू शकतो मित्रांनो. आपण जर पाणी नाही पिलं तर 1-2 दिवस पण जगू शकतो मित्रांनो. पण जर आपण श्वास घेतला नाही, जर आपण रेस्पिरेशन केलं नाही तर आपण किती वेळ जगू शकतो? आपण काही सेकंदात मरून जाऊ. मीन्स व्हॉट? Respiration is one of the most crucial process in our life. So what is a respiration exactly? Respiration चा exact meaning काय? Respiration is the process which burns. Respiration ही process आहे मित्रांनो जी burn करते. It is nothing but a combustion. याला आपण ज्वलन म्हणतो. It is nothing but a combustion. It is a burning of the organic fuel, mostly glucose. Respiration is the process of burning or the combustion or the fuel of the fuel. Mostly it is a glucose. Generally ते ग्लुकोज असतं आणि त्याला बर्न करून त्याच्यापासून आपल्याला भेटते एनर्जी इन द फॉर्म ऑफ दिस इज नॉट अ एक्झॅक्ट रिएक्शन ऑफ रेस्पिरेशन. मी फक्त कन्सेप्ट सांगतोय. व्हॉट इज अ रेस्पिरेशन? रेस्पिरेशन का होतं? रेस्पिरेशन एक्झॅक्टली काय? तर रेस्पिरेशन ही प्रोसेस आहे. रेस्पिरेशन ही प्रोसेस आहे जिच्यामध्ये बर्न होतं, आपल्या बॉडीमधलं ग्लुकोज बर्न होतं आणि त्याच्यापासून आपल्याला एनर्जी भेटते, त्याच्यापासून आपल्याला ATPs भेटतात. सो इन शॉर्ट रेस्पिरेशन इज कंबशन. मित्रांनो, रेस्पिरेशन हे कंबशन सारखं आहे. व्हॉट इज अ कंबशन? कंबशन म्हणजे काय असतं? कंबशनमध्ये ऑक्सिजन लागतं. आपण लहानपणी बघितलंय. विदाऊट ऑक्सिजन, याच्या पहिले पण तुम्ही बघितलंय, विदाउट ऑक्सिजन कंबशन इज नॉट पॉसिबल. शक्य आहे का कंबशन? विदाउट ऑक्सिजन कंबशन इज नॉट पॉसिबल. तसंच विदाउट ऑक्सिजन रेस्पिरेशन इज नॉट पॉसिबल. ॲट द सेम टाइम कंबशन विल गिव्ह यू CO2 plus H2O. हिअर ऑल्सो इन रेस्पिरेशन यू विल गेट CO2 and H2O. म्हणजे आपल्या बॉडीत मित्रांनो ग्लुकोज बर्न होतोय आणि त्याच्यापासून ATP तयार होतोय. आता बऱ्याच मुलांना वाटतं बर्न कसा होतोय? बर्निंग म्हटलं म्हणजे मुलांच्या डोळ्यासमोर आपल्याला ज्वाला, हीट येते. मित्रांनो, ATP मध्ये पण तेवढीच हीट असते, पण हा जो ATP आपल्याला भेटतो हा स्टेप बाय स्टेप भेटतो. हे जे कंबशन होतं हे स्टेप बाय स्टेप होतं आणि त्यामुळे सडन हीट रिलीज होत नाही आणि सडन एक्सप्लोजन किंवा कंबशन होत नाही. बट प्रॅक्टिकली जर विचार केला तर आपलं बाहेर होणारं कंबशन आणि बॉडीमध्ये होणारं ग्लुकोजचं कंबशन हे दोन्हीही सेम आहेत. मग आपण आता पुढे बघू रेस्पिरेशनचे टाइप्स किती आहेत. रेस्पिरेशनचे टाइप पहा. एरोबिक रेस्पिरेशन, मोस्टली इन द मसल्स. आपल्या ह्युमन मसल्समध्ये पण होतं. आपल्या बॉडीमध्ये जे मसल्स आहेत त्या सर्व मसल्समध्ये होतं एरोबिक रेस्पिरेशन. बॉडीच्या सेल्समध्ये होतं. त्या साईट जनरली काय आहे? सायटोप्लाझम अँड मायटोकॉन्ड्रिया. आता आपण जो ग्लुकोज घेणार आहे मित्रांनो, ग्लुकोज इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन आपल्याला पाहिजे. इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन जे होईल त्याला आपण म्हणणार एरोबिक रेस्पिरेशन. पण इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ग्लुकोजचं काय होतं पहा मित्रांनो. रेस्पिरेशन मध्ये आपल्याला ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करायचं आहे. त्याच्यातली पहिली स्टेप ग्लायकोलिसिस. याला मार्क करतो का? मार्क करतो, पुढे कळेल तुम्हाला. ग्लायकोलिसिस. त्याच्यानंतर ग्लायकोलिसिस मध्ये या ग्लुकोज पासून पायरुविक ऍसिड तयार होतं. मित्रांनो, हे सर्व ऍसिड, हे सर्व नावं आत्ता लक्षात ठेवणं आवश्यक आहे का? नाही, आवश्यक नाही. हा एक वेगळा पार्ट आहे. आपण पुढे परत रेस्पिरेशन नावाचा एक दुसरा चॅप्टर आहे सेल्युलर रेस्पिरेशन, त्याच्यामध्ये बघणार आहे. पण मी तुम्हाला बेसिक इंट्रोडक्शन देतोय. ग्लायकोलिसिस होतं. स्टेप्स तुम्हाला फक्त मी एकदा रिवाइज करून देतोय. ग्लायकोलिसिस होतं. ग्लायकोलिसिस नंतर 2 नंबरला लिंक रिएक्शन असते मित्रांनो. त्याच्यानंतर इथे सायट्रिक ऍसिड सायकल किंवा त्यालाच क्रेब सायकल किंवा त्यालाच TCA सायकल पण म्हणतात. ही सायकल होते 3 नंबरला. त्याच्यानंतर 4 नंबरला
इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चैन आणि त्याच्यानंतर शेवटी 5 नंबरला ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन मित्रांनो 1 2 3 4 5 प्रकारच्या रिएक्शन. पण मित्रांनो एक ग्लायकोलिसिस काय वन स्टेपची रिएक्शन नाही आहे. ग्लायकोलिसिस मध्ये तिच्या स्वतःच्या 10 स्टेप आहे. त्याच्यानंतर लिंक रिएक्शन हिची एक स्टेप, याच्यात साधारण 9 ते 10 स्टेप, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनच्या 5 ते 7 स्टेप, अशी ही पूर्ण सायकल इथून इथपर्यंत पोहोचवायला. म्हणजे इथे एटीपी भेटतो, या स्टेपमध्ये आपल्याला एटीपी भेटतो, इथे इथपर्यंत एटीपी भेटायला साधारण एक 25 ते 30 स्टेप्स व्हाव्या लागतात मित्रांनो. 25 ते 30 स्टेप झाल्यानंतर मग तुम्हाला एटीपी भेटता. आणि किती एटीपी भेटता? एरोबिक रेस्पिरेशन मध्ये 1 molecule ऑफ ग्लुकोज विल गिव्ह यू 38 molecules ऑफ एटीपी. आउट ऑफ दिस 38 2 molecules आर युज्ड. सो फायनल इज 36 एटीपी. सो जर तुम्ही नेट एटीपीज काढले तर 36 एटीपी भेटतात मित्रांनो. आणि हे झालं एरोबिक रेस्पिरेशन. एवढ्या स्टेप्स त्याच्यामध्ये होतात, बरोबर आहे. मग आता मी तुम्हाला एरोबिक रेस्पिरेशन सांगितलं. ग्लुकोज परत एकदा रिवाइज करून देतो. ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस होतं पहिली स्टेप. नंबर 2 लिंक रिएक्शन, त्याच्यानंतर सायट्रिक ऍसिड सायकल, क्रेब्स सायकल, टीसीए सायकल, तिघं एकाच सायकलचे नाव आहे. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आणि त्याच्यानंतर शेवटी होतं ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन आणि शेवटी तुम्हाला भेटतो एटीपी. किती एटीपी भेटतात मित्रांनो? एका ग्लुकोज पासून 38 एटीपी भेटतात. त्याच्यापासून 2 आपण 2 यूज केलेले आहे. टोटल नेट एटीपी होता 36. याच्यासाठी आपण वेगळं लेक्चर बघणार आहे, डिटेलमध्ये रेस्पिरेशन नावाच्या चॅप्टरमध्ये बघणार आहे. यस, म्हणजे 36 एटीपी नेट एटीपी तुम्हाला, किंवा 38 एटीपी टोटल एटीपी नेट एटीपी तुम्हाला या ग्लुकोज पासून भेटतात एरोबिक रेस्पिरेशन मध्ये इन मसल. पण मित्रांनो आपल्या मसलमध्ये अनएरोबिक रेस्पिरेशन पण होतं. आपल्या मसल्समध्येच अनएरोबिक रेस्पिरेशन पण होतं. आणि हे अनएरोबिक रेस्पिरेशन आपल्या मसल्समध्ये केव्हा होतं? ह्युमन मसल्स किंवा दुसरे पण कुठले ॲनिमल्स असतील त्यांच्या मसलमध्ये पण होतं अनएरोबिक रेस्पिरेशन. हे पण मसलमध्येच आहे. हे केव्हा होतं? इन कंडिशन वेअर ऑक्सिजन डेप्थ इज देअर. व्हॉट इज द ऑक्सिजन डेप्थ? जेव्हा ऑक्सिजनची कमतरता होते. ऑक्सीजन की कमतरता केव्हा होते? ऑक्सीजन कमी केव्हा होतो? बच्चों जब ऑक्सीजन डिफिशियंसी हो जाती है, ऑक्सीजन डिफिशियंसी कब होती है? जनरली ऑक्सीजन डिफिशियंसी ऐसे नहीं होती है. यस, ऑक्सीजन डिफिशियंसी कशी होते मित्रांनो आपण बघू. पहा, यस, दिस इज व्हॉट ऑक्सिजन सप्लाय मित्रांनो हा, आणि ऑक्सिजन डिमांड आहे. तुम्ही रेस्टिंग कंडिशन मध्ये सुद्धा डिमांड असते आणि हा सप्लाय आहे. डिमांड आणि सप्लाय दोन्ही बॅलन्स आहे. यस, आता काय झालं मित्रांनो, तुम्ही सडनली काही काम करायला सुरुवात केली, तुम्ही रनिंग करायला सुरुवात केली किंवा तुम्ही जिना चढायला सुरुवात केली, फिजिकल एक्सरसाइज सुरू केलं, डिमांड वाढली मित्रांनो. डिमांड वाढली त्यावेळेस तुम्ही ऑब्झर्व करा मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही एक्सरसाइज सुरू करायला सुरुवात करता, एक्सरसाइज स्टार्ट करता, त्यावेळेस काय होतं? तुमचा लंग्सचा आणि हार्टचा रेट वाढलेला असतो मित्रांनो. तुमचा ब्रिदिंग रेट हा नॉर्मली जो 15 ते 20 रेस्पायरेशन्स किंवा सायकल्स पर मिनिट असतो तो सडनली 25-30 पर्यंत होऊन जातो, 40 पर्यंत होऊन जातो. रेस्पायरेटरी रेट वाढतो. म्हणजे काय? डिमांड वाढली, सप्लाय वाढला. मग काय होतं? तुम्ही अजून एक्सरसाइज कराल, अजून थोडी डिमांड वाढेल, अजून तुमच्या लंग्सचा रेट वाढेल, अजून सप्लाय वाढेल. मित्रांनो पहा, डिमांड सप्लाय बॅलन्स आहे. मित्रांनो आता तुम्ही अजून एक्सरसाइज केली, तुमची डिमांड जी आहे ऑक्सिजनची, एनर्जीची डिमांड वाढली म्हणून ऑक्सिजनची वाढली. ग्लुकोज इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन ऑर एनी अदर फॉर्म. ग्लुकोज स्टोर्ड आहे, मग तुमची डिमांड वाढली ऑक्सिजनची. पण मित्रांनो आता याच्यापेक्षा जास्त सप्लाय होऊ शकत, कारण इथे तुमच्या लंग्सची जी कपॅसिटी होती सप्लाय करण्याची ती संपली आहे. म्हणजे काय झालं मित्रांनो, सप्लायपेक्षा डिमांड काय झाली आहे? जास्त झाली आहे. तुम्ही अजून एक्सरसाइज करत राहाल, डिमांड वाढत जाईल, पण सप्लाय मात्र जेवढा आहे त्याच्यापेक्षा आता जास्त तुमचे लंग्स व तुमची बॉडी करू शकत नाही. मग आता काय होईल? डिमांड तर वाढली आहे पण सप्लाय तर कमी आहे. पण एनर्जी तर प्रोड्यूस करावीच लागेल. और व्हॉट विल हॅपन? मसल विल डाय. इफ एनर्जी विल नॉट बी प्रोड्यूस देन युअर मसल विल डाय और आयदर युअर ऍक्टिव्हिटी विल स्टॉप. ऍक्टिव्हिटी तो तुम्हाला चालू ठेवायची आहे आणि
सप्लाय तर कमी झालाय पण डिमांड तर वाढली आहे. मग त्या केसमध्ये मित्रांनो तुमचा जो मसल आहे तो ऑक्सिजन डेप्थ मध्ये जातो, त्याच्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता म्हणजे ऑक्सिजन कमी होऊन जातो आणि मग त्यावेळेस तो शिफ्ट करतो त्याचं एरोबिक रेस्पिरेशन अनएरोबिक फॉर्ममध्ये. एरोबिक रेस्पिरेशनचं अनएरोबिक फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होतं. का झालं मित्रांनो? ड्यू टू द ऑक्सिजन डेप्थ. मग मित्रांनो त्या केसमध्ये पहा काय होतं, हा जो ग्लुकोज आहे याचं ग्लायकोलिसिस होतं. मी इथे आणि इथे स्टार का केलाय मित्रांनो? रेस्पिरेशन हे एरोबिक असो किंवा रेस्पिरेशन हे अनएरोबिक असो, ही जी पहिली स्टेप आहे मित्रांनो ती ग्लायकोलिसिसची, ही दोघांमध्ये कॉमन आहे. आणि ऍक्च्युली या स्टेपला ऑक्सिजनची गरज नसते, या स्टेपला ऑक्सिजनची गरज नसते म्हणून ग्लायकोलिसिसला अनएरोबिक प्रोसेस म्हणतात. ग्लायकोलिसिसला अनएरोबिक प्रोसेस म्हणतात कारण त्याला ऑक्सिजनची गरज नाहीये. मित्रांनो रेस्पिरेशन हे तुमचं इथपर्यंत ग्लायकोलिसिस पर्यंत एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशन दोघांमध्ये ज्या तुमच्या प्रोसेसेस आहेत त्या सेम राहतात. दोघांमध्ये ज्या तुमच्या प्रोसेसेस आहेत त्या सेम राहतात, सर्व रिएक्शन सेम राहतात. या स्टेपला ऑक्सिजनची गरज नसते मित्रांनो. आणि मग ग्लायकोलिसिस होणार आणि इथून पुढे ह्या ज्या 1, 2, 3, 4 सायकल आहेत मित्रांनो, या 4 सायकल होणार नाही, या 4 रिएक्शन्स होणार नाही. 4 रिएक्शन त्याच्यामध्ये बऱ्याच सब रिएक्शन्स आहेत आणि या 4 ज्या प्रोसेसेस आहेत त्या होणार नाही. आणि त्याच्याऐवजी मित्रांनो ग्लायकोलिसिसमध्ये जो पायरुविक ऍसिड तयार होतो मित्रांनो, या चॅप्टरमध्ये याची गरज नाहीये पण मी तुम्हाला रिवाइज करून देतोय. पायरुविक ऍसिड तयार होतो, त्याचं डायरेक्टली रिडक्शन होतं मित्रांनो, त्याच्यापासून बनतं लॅक्टिक ऍसिड आणि त्याच्यापासून बनतं लॅक्टिक ऍसिड. पहा, डायरेक्ट पायरुविक ऍसिड इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन त्याचं रिडक्शन झालं आणि त्याच्यापासून तयार झालं लॅक्टिक ऍसिड. हे जे लॅक्टिक ऍसिड आहे मित्रांनो, याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये पेन सुरू होतं. हा, तुम्ही जेव्हा खूप काम करता त्यावेळेस ते मसल पेन करता. ते मसल पेन का करता मित्रांनो? त्याचं रिझन आहे, त्यावेळेस काम करताना डिमांड वाढलेली असते, सप्लाय हा कमी झालेला असतो. सप्लाय हा ॲज कम्पेअर टू डिमांड हा कमी असतो आणि त्यावेळेस ग्लायकोलिसिस पर्यंत तर रिएक्शन प्रॉपर होते पण पुढे पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन लॅक्टिक ऍसिडमध्ये होऊन जातं आणि त्या ठिकाणी काय प्रोड्यूस होतं? पेन. हे झालं ह्युमन मसल. मित्रांनो ह्युमन मसलमध्ये एरोबिक आणि अनएरोबिक आणि दोन्ही प्रकारचे रिएक्शन होतात. अजून एक महत्त्वाचा पॉईंट हायलाईट करायचा आहे मित्रांनो, ज्या आरबीसीज असतात त्यांच्यात नेहमी हे अनएरोबिक रेस्पिरेशनच होतं कारण आरबीसी मध्ये मायटोकॉन्ड्रिया नसतो. इम्पॉर्टंट पॉइंट आहे, लक्षात ठेवा. आरबीसी मध्ये न्यूक्लियस नसतं, आरबीसी मध्ये मायटोकॉन्ड्रिया नसतो. मायटोकॉन्ड्रिया नसल्यामुळे हे पुढचं सर्व मायटोकॉन्ड्रिया मध्ये होणाऱ्या प्रोसेसेस आहेत. मायटोकॉन्ड्रिया नसल्यामुळे फक्त ग्लायकोलिसिस होतं आणि त्याचं नेहमी काय होतं? अनएरोबिक रेस्पिरेशन. त्याच्यात नेहमी काय प्रोड्यूस होतं? लॅक्टिक ऍसिड. पण मित्रांनो असे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत जे अनएरोब्स असतात. म्हणजे काय? जे नेहमी हे विदाऊट ऑक्सिजनच जगतात आणि त्यांच्यामध्ये सुद्धा ग्लायकोलिसिस होतं. त्यांच्यात फक्त अनएरोबिक रेस्पिरेशनच होतं, त्यांच्यात सुद्धा ग्लायकोलिसिस होतं. म्हणजे काय मित्रांनो? ग्लायकोलिसिस हे जगातल्या प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये रेस्पिरेशन हे एरोबिक असो किंवा अनएरोबिक असो काही पण असो, ग्लायकोलिसिस हे तिघांमध्ये काय आहे? कॉमन. ही अनएरोबिक प्रोसेस आहे विदाऊट ऑक्सिजन. मग यांच्यामध्ये सुद्धा ग्लायकोलिसिस होतं आणि यांच्यामध्ये जो पायरुविक ऍसिड तयार होतो, थोडं डिटेल सांगतोय फक्त लक्षात ठेवा. तुम्ही मधलं नाही लक्षात ठेवलं, स्टार्टिंग आणि एंडिंग जरी लक्षात ठेवलं तरी चालेल मित्रांनो. ग्लायकोलिसिस पायरुविक ऍसिड तयार होतं, त्याचं या ठिकाणी डिकार्बोक्झायलेशन होतं आणि मग रिडक्शन होतं. इथे 3 कार्बन असतात मित्रांनो. डिकार्बोक्झिलेशन म्हणून एक कार्बन कमी होतो आणि एक कार्बन कमी झाल्यामुळे इथे लिहितो मी -1 कार्बन, मग इथे उरले 2 कार्बन आणि त्याच्यापासून तयार होतो इथेनॉल. मित्रांनो जनरली याचे एक्झाम्पल आहे फंगाय, ईस्ट इथेनॉल प्रोडक्शन. त्याचं नाव
त्याचं ज्या प्रोडक्टचं नाव असतं इथेनॉल, त्याच्यात 2 कार्बन्स असतात. मग याचं नाव लिहून देतो एखाद्या इस्टचं, सॅकॅरोमायसिस क्रिव्हिसी. मित्रांनो, जे अल्कोहोलिक बेव्हरेजेस असतात म्हणजे बियर, वाईन किंवा इथेनॉल प्रोडक्शनमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले जातात ते ग्लुकोजपासून अशा प्रकारे इथेनॉल बनवतात. ते अनेरोबिक रेस्पिरेशन असतं. मित्रांनो, हे जे अनेरोबिक रेस्पिरेशन आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त +2 ATPच तयार होऊ शकतात. फक्त आणि फक्त 2 ATP. याच्यात किती तयार झाले मित्रांनो? 36 नेट. आणि जर ओव्हरऑल बघितले तर 38. मग त्याच्यात तुम्हाला 38 किंवा 36 दोघांपैकी कोणताही आकडा घेऊ शकता. ओव्हरऑल विचारला तर 38, पण आपण 2 पहिले दिलेले असतात, ते सबस्ट्रॅक्ट केलं तर 36 होईल. म्हणजे 36 ATP तयार होता आणि याच्यात फक्त 2च ATP तयार होता. परत एकदा रिवाइज करतो मित्रांनो, एरोबिक रेस्पिरेशन, अनएरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोज पासून 38 ATP तयार होता, त्याला ऑक्सिजन लागतो, मसलमध्ये होतं. जेव्हा डिमांड आणि सप्लाय प्रॉपर असतात त्यावेळेस एरोबिक रेस्पिरेशन होतं. पहिली स्टेप ग्लायकोलिसिस आहे, ती कम्प्लिटली अनएरोबिक आहे, तिला ऑक्सिजनची गरज नसते. त्याच्यात पायरुविक ऍसिड तयार होतं, मग लिंक रिएक्शन, मग सायट्रिक ऍसिड सायकल, नावं लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. आणि या सर्व स्टेप्समधून गेल्यानंतर शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला ATP भेटायला सुरुवात होते. स्टेप बाय स्टेप ATP भेटत जाता. 38 ATP तुम्हाला या एरोबिकमधून भेटते. अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये मसलमध्ये ह्युमन मसलमध्ये केव्हा होतं, ह्युमन बॉडीमध्ये केव्हा होतं, जेव्हा ऑक्सिजनची डेप्थ होते, म्हणजे डिमांड ऑक्सिजनची जास्त होते आणि सप्लाय कमी झालेला असतो. ग्लुकोज पासून ग्लायकोलिसिस होतं. मित्रांनो, ग्लायकोलिसिस हे एरोबिक आणि अनएरोबिक दोघांमध्ये सेम असतं. ग्लायकोलिसिसला ऑक्सिजनची गरज नसते. जरी हे रेस्पिरेशन हे एरोबिक आहे तरी याच्यातली ग्लायकोलिसिस ही अनएरोबिक स्टेप आहे. MCQ आलेला आहे मित्रांनो, नीटमध्ये लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पायरुविक ऍसिडचं डायरेक्ट रिडक्शन झालं. स्टेप्स लक्षात ठेवा मित्रांनो, इथे पायरुविक ऍसिडचं रिडक्शन झालं आणि डायरेक्ट भेटला लॅक्टिक ऍसिड. तिथे ग्लायकोलिसिस जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, जे अल्कोहोल तयार करणारे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, त्यांच्यामध्ये सायकरोमायसिस क्रिव्हिसी नावाचा फंगस आहे. एक एक्झाम्पल दिलं, असे बरेच आहेत. त्यांच्यापासून ईस्टपासून ग्लायकोलिसिस झालं, त्यांनी ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस केलं, पायरुविक ऍसिड झाले, त्याच्यानंतर डिकार्बोक्झायलेशन झालं. ही एक एक्स्ट्रा स्टेप आहे मित्रांनो. याच्यात आणि याच्यात काय फरक आहे, एवढी एक स्टेप फक्त एक्स्ट्रा आहे आणि तिच्यामुळे प्रोडक्ट चेंज झाला. इथे लॅक्टिक ऍसिड झाला आणि इथे काय तयार झालं, इथेनॉल. म्हणजे इथे ग्लायकोलिसिस, डिकार्बोक्झिलेशन, रिडक्शन, 1 2 3. इथे काय फक्त ग्लायकोलिसिस आणि रिडक्शन. म्हणजे इथे 2 स्टेप आहे, इथे एक एक्स्ट्रा स्टेप आहे, कोणती, डिकार्बोक्झिलेशन. मग हे झालं मित्रांनो एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशन. मित्रांनो, रेस्पिरेशनचे अजून 2 प्रकार असतात. नोट डाऊन करून घ्या, हे व्हिडिओ मागे करून पॉज करून नोट डाऊन करून घ्या. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. व्हॉट इज अ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट? डायरेक्ट मध्ये जनरली युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये होतं मित्रांनो, किंवा लोअर ऑर्गॅनिझम्स ज्यांच्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम वेल डेव्हलप नसते, जे स्किन मधून किंवा क्युटेनियस मेम्ब्रेन मधून जे ऑक्सिजन घेतात त्यांच्यामध्ये होतं. एक्झाम्पल घ्या, एक हा अमिबा घ्या. अमिबामध्ये कुठल्याही प्रकारचे ऑर्गन नाही, गॅसेसचा एक्सचेंज हा डायरेक्ट होणार आहे. इनडायरेक्ट मध्ये मित्रांनो एक सिस्टीम असते, त्या सिस्टीम मध्ये गॅसेस एक्सचेंज होतात आणि मग ते बॉडीच्या अदर सिस्टीम मध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातात. फॉर एक्झाम्पल ह्युमन्स एक्झाम्पल घ्या, आपल्या लंग्समध्ये ऑक्सिजन जाईल, त्या ठिकाणी एक्सचेंज होईल आणि मग ब्लड पूर्ण बॉडीत घेऊन जाईल. म्हणजे इनडायरेक्ट. म्हणजे तुमच्या हाताकडे इथे ऑक्सिजन जर पाहिजे असेल तर तो इथे डायरेक्ट नाही तुम्ही हवेत नाही घेऊ शकत, तो लंग्स मधूनच इथे गेला पाहिजे. दिस इज अ इनडायरेक्ट. अमिबाचं तसं नाहीये, तो त्याच्या सेलमध्ये हवेतनं डायरेक्ट त्याला ऑक्सिजन घेता येतो. यस, अर्थवॉर्मचं तसं नाही, तो हवेतनं डायरेक्ट ऑक्सिजन घेऊ शकतो. बरोबर आहे. पोरीफेरान्सचं तसं नाहीये, इकायनोडर्माटायचं तसं नाहीये, प्लॅटिएल्विनचं तसं नाही, ते हवेतनं डायरेक्ट ऑक्सिजन घेऊ शकतात कारण त्यांच्या स्किनमध्ये ती कॅपॅबिलिटी, म्हणून ते डायरेक्ट झालं आणि हे झालं इनडायरेक्ट. सो हिअर दिस इज वॉट टाइप्स ऑफ रेस्पिरेशन.